महत्वाची बातमी, उद्धव ठाकरेंची आज श्रीगोंद्यात जाहीर सभा होणार आहे। शिर्डीवरून श्रीगोंद्यात जाण्याला ठाकरेंना एटीसी कडून परवानगी नाहीये। उद्धव ठाकरेंच्या हेलिकॉप्टरला एअर क्लिअरन्स नाही, त्यामुळे परवानगी नाकारण्यात आली आहे। तर उद्धव ठाकरेंची आज श्रीगोंद्यात जाहीर सभा आणि या संदर्भात आपण अधिक अपडेट घेणार आहोत। आपले प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून काय अधिक अपडेट? शिवसेना युबीटीचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज श्रीगोंद्यात जाहीर सभा होते आहे आणि या सभेसाठी उद्धव ठाकरे हे शिर्डी विमानतळावर उतरलेले आहेत। ते शिर्डी विमानतळावर प्रायव्हेट जेटने गेलेले आहेत, पण शिर्डी ते श्रीगोंदा असा त्यांचा हेलिकॉप्टरने प्रवास होणार आहे। पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज संभाजीनगरमध्ये सभा आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे या हेलिकॉप्टरने श्रीगोंद्याला जाणार आहेत। त्याच्या उड्डाणाला अजूनही एअर ट्रॅफिक कंट्रोल कडून परवानगी मिळालेली नाहीये, अजूनही क्लिअरन्स मिळालेलं नाहीये। त्यामुळे उद्धव ठाकरे शिर्डी विमानतळावरच आहेत। ज्यावेळेस ही परवानगी मिळेल तेव्हाच उद्धव ठाकरे उड्डाण करू शकतील। पण यापूर्वीही आपण बघितलं तर औसा ते लातूर असा जेव्हा हेलिकॉप्टरने प्रवास करायचा होता त्यावेळी पंतप्रधानांची सोलापूरमध्ये सभा होती, त्यामुळे एअर ट्रॅफिक कंट्रोल कडून उड्डाणास परवानगी मिळण्यास विलंब झाला आणि त्यामुळे अन्य कार्यक्रमांना त्याचा फटका बसला किंवा विलंब झाला, असा उद्धव ठाकरे यांच्याकडून आरोप किंवा टीका यापूर्वीही झालेली आहे। त्यामुळे पंतप्रधानांच्या उड्डाणामुळे, कारण पंतप्रधानांचं जे विमान लँडिंग असतं VVIP मुवमेंट असते आणि सुरक्षेच्या दृष्टीनं कोणालाही परवानगी त्या हवाई क्षेत्रात मिळत नाही आणि अशा वेळेस पंतप्रधानांच्या या दौऱ्यांमुळे आपल्या प्रचार यंत्रणालाही त्याचा फटका बसतो आहे, असं उद्धव ठाकरे यांनी प्रचार सभांमध्ये वारंवार सांगून तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केलेली आहे। नक्कीच दिनेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।